श्री स्वामी समर्थ. चला आज आपण गवारीची पातळ भाजी मसाल्याची बनवणार आहे. तर आता इथं आपण पावशेर गवार घेतलेले आहे. बघा इथं कढई ठेवलेली आहे भाजण्यासाठी. तर आता आपण हे भाजून घेऊया. चला माझ्या मैत्रिणींनो, या चहा घ्यायला. पाऊस जरा बाहेर थोडा पाऊस चालू आहे चिरी. तर आपण चहा घ्यायला लागलोय. तर या घ्यायला. मग आपली गवार अशी थोडं तेल टाकून घेऊया, म्हणजे पटपट गवळी अशी भाजते. आता आपण एक नॉर्मल अर्धा चमचा टाकायला आहे. मग आपले गवळी गवार भाजलेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया. तर आता फोडणी देऊन घेऊया. आता आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया. आपल्याकडे तापलेले आहे. थोडा आपण गॅस कमी करूया. मस्त असं तेल आपण टाकलेलं आहे. तर आता आपण थोडे जिरे टाकून घेऊया. हे आपण लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली ते टाकून घेऊया. मस्त खरपूस तळून घेऊया. आता आपण खोबरं टाकून घेऊया 1 चमचा. एक चमचा काळा मसाला आपला घरगुती टाकून घेऊया. अर्धे चमचे हळद टाकून घेऊया. आता आपण गवार टाकून घेऊया. एक ग्लास पाणी ओतून घेऊया. 1 चमचा आपण मीठ, म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया. आपण छोटा चमचा आहे. आणि पोहे खायचे 2 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. आपल्याला ही रस्स्याची बनवायची ना, सुकी गवार नाही बनवायची आपल्याला. हे जर रस्सा भाजी बनवायची. मस्त लागते. ज्वारीची भाकरी भाताबरोबर पण खायला छान लागते. आता आपण ह्याला उकळी येऊन देऊया. थोडा आपण घरकुल मसाला टाकून घेऊया. मस्त असे हे काळ्या मसाल्याचे आहे ना, म्हणून आपण घरकुल मसाला टाकलेला आहे. तर आपण थोडी भाजीत कोथिंबीर टाकलेली होती. आता वरून आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. हे कट केलेली आहे. भाजीत आपण काढून टाकलेली होती. हो का, अशी मस्त वरून थोडी कोथिंबीर टाकूया. हो का, आपली गवार मस्त अशी शिजलेले आहे. आणि बघा साईडून सगळं तरी आलेले आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, माझी मसाल्याची गवार तुम्हाला कशी वाटले ते कमेंट करून सांगा आणि फॉलो करा.